नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 6:30 झाले. जस्ट माझी आंघोळ झाली, हेअर ड्राय केले मी. आणि सर्वात अगोदर मी काय करते, नैवेद्य बनवून घेते, नाही देवपूजा करून घेते. देवपूजा करून झाल्याच्या नंतर त्यांनी मला खीर सांगितली आणि पुरी सांगितलेली आहे नैवेद्यासाठी. देवासाठी आपण नैवेद्य दाखवतो ना तिथे. तर त्यांनी कोणतीही खीर चालणार. तर मी काय करते, शेवयाची खीर बनवते आणि पुरी बनवून घेते अगोदर. पण त्या अगोदर मी देवपूजा करून घेणार, मग हे सगळं करणार, चहा वगैरे. आणि तुम्हाला माहिती आहे आपला उपवास असतो पूजा होईपर्यंत. त्यानंतर मग उपवास आपण नंतर सोडतो. आणि आपण जे जेवण ऑर्डर केलेले आहे ते 12पर्यंत येऊन जाणार. कारण की कसं, तोपर्यंत पूजा झाली तर बरं आहे, नाहीतर मग त्याच्या 1 तासानंतर जेवायला बसलो तरी काय हरकत नाही. पण मग जेवण लेट नको व्हायला, कारण की बाकीच्यांना पण भूक लागून जाणार आणि तोपर्यंत पूजा पण होऊन जाणार. तर सगळं मॅनेज केलं आम्ही काल. परत खूप दमायला झाला आम्हाला. काल एकदम फ्रेश तूप बनवला, तर ते मला एका बरणीमध्ये भरून घेऊन जायचं आहे. पंचामृत बनवायचं राहून गेलेलं आहे, ते घेते. नंतर मग जाताना देवपूजा झाल्याच्या नंतर महालक्ष्मीची मूर्ती तर मी ऑलरेडी घेऊन गेलेली आहे तिथे. पण मला गणपती बाप्पाची मूर्ती आणि अन्नपूर्णा मूर्तीची पण मूर्ती घेऊन जायची. त्यांना मी विचारलं का आमच्या घरातले जे देव आहे ते सगळे घेऊन येऊ का? तर त्यांनी सांगितलं एवढं काही गरज नाही वाटत आहे, पण महालक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती आणि अन्नपूर्णेची मूर्ती मी घेऊन येईन. तर मग असं सगळं आहे सगळ्या गोष्टी. आणि लवकरच मी 5लाच उठले होते, पण बाकीचं सगळं आवरत होते. आणि साडीमध्ये मला इतकं कन्फ्यूज होत होतं कोणती साडी नसतो, कारण की 3-4 ऑप्शन्स होते साड्यांचे. तर मग आता जी चांगली दिसणार, उठून दिसणार, तर ती साडी मी नेसणार आहे. आणि चला आता मी काय करते, सर्वात अगोदर देवपूजा करून घेते. आणि दिवस म्हणजे आत्ता तर मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला, पण नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून सगळं म्हणजे तयारी वगैरे, माझी तयारी, मनूची तयारी, माझी तयारी सगळं दाखवणार आहे. आणि आज मला तयारी करायला थोडासा उशीर लागणार आहे. मी आज तयारी करायला अजिबात घाई गडबड करणार नाही, कारण की नेहमी कसं होतं माहिती का तुम्हाला, एकदम घाई मी ना तयारी करत असते. पण यावेळेस विचार केला मी अजिबात घाई गडबड करायची नाही. आणि चला मग हे सगळं करायला खरंच खूप एक्सायटेड आहे. आणि तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या मनात खूप इच्छा होती पूजा करायची, पण आज ती गोष्ट घडते, त्यामुळे खरंच खूप मस्त वाटते. चला मग आता मी हे सगळं करून घेते आणि साईड बाय साईड तुम्हाला दाखवते. आहे बघा, पंचामृत बनवून घेतलं मी. आणि इथे बघा शेवयाची खीर बनवली. आणि हे सगळं तूप वगैरे जे आहे हे पण मी बरणीमध्ये तुम्हाला माहिती बनवून ठेवलं तर ते घट्ट होतं. परत थोडंसं त्याला मेल्ट केलं आणि मग गाळून घेतलं. आणि इथे साईड बाय साईड पूजासुद्धा करणं चाललं. हे झालं का मग लगेच देवपूजा करायला जायची आहे मला. आणि 7:30 झालेले आहे, तर हे 5 मिनिटात होऊन जाणार. 8पर्यंत माझी पूजा होऊन जाणार. त्यानंतर मग परिबेलाचं सगळ्यात अगोदर आवरून घेणार मी. आणि त्यानंतर मग मी माझं आवरणार. आणि घरातलं पण थोडंफार मला आता आवरायचं आहे. लवकर उठलं ना आणि पटापट कामं केली ना तर मग धावपळ होत नाही. आणि तुम्हाला मी नेहमी सांगते, 1 तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर ना तयारी होऊन सगळं झालं पाहिजे, म्हणजे काय गडबड होत नाही. आणि काय होतं मग असं चिडचिड होत नाही. महत्वाचं म्हणजे पुऱ्या झालेले आहे बघा. थोडी वाफ निघून गेली ना तर मग डब्यामध्ये ठेवता येईल. हे पण थोडंसं गार झालेलं आहे. पूर्ण झाल्यावर मग झाकण घालते. तर डबा बघते मी. माझं सगळं आवरून झालं किचनचं. आणि सगळं नैवेद्य सगळं क्लीन करून झालं. त्यानंतर मग बेलाचं मी आवरून घेतलं, तिची तयारी करून घेतली. आणि आता वाजलेली आहे 8:30. हे बघा, 1 तास आहे आता माझ्याकडे तयारी करायला. 9:30 पावणे 10पर्यंत. हो आले 1 मिनटं. 8:30 पावणे 9पर्यंत नाही, 9:30 पावणे 10पर्यंत माझं आवरलेलं पाहिजे. 1 तासामध्ये आता मी पटकन आवरून घेते. आणि म्हणूनच मी सगळं अगोदर देवपूजा पण इतकी मस्त झाली आता. तर चला आता पटापट मी छान माझी तयारी करते. आणि कोणती साडी वगैरे नेसणार आहे ते पण दाखवते. आवरून झालं म्हणजे परिबेलाचं आवरून झालं. आता मी सुरुवात करते माझी तयारी करायला. 1 तास आहे माझ्याकडे, तुम्हाला मगाशी सांगितलं मी. आणि व्यवस्थित साडी वगैरे नेसून अगोदरच सगळं जे बॅगमध्ये सगळ्या वस्तू ठेवून दिल्या, म्हणजे मग साडी नेसून तयारी केल्यानंतर परत मला किचनमध्ये नाही जायचं, ते डाग वगैरे अजिबात लागायला नको.
आणि काय शॉपिंग केली होती ते तर तुम्हाला दाखवलं होतं मी. पण जेव्हा पण आहे ना आपण हे पूजा वगैरे घरात असते किंवा काय असतं तर तेव्हा मला असं वाटतं आपली जी गोल्ड ज्वेलरी आहे तीच चांगली दिसते. मी खूप असं बघितलं नेकलेस आणि किंवा असं खड्यांचं मंगळसूत्र, पण म्हटलं अशा वेळेस जर आपण आपलं गोल्ड आपण घेतो एवढं आवडीने आणि अशा वेळेस नाही घालणार तर मग काय उपयोग. चला आता पटकन तयारी करून घेते आणि थोडीफार तयारी तुम्हाला दाखवे मी. 2 साड्यांमध्ये मी कन्फ्यूज होते. एक माझ्याकडे आहे प्युअर गडवाल सिल्क आणि दुसरी आहे प्युअर माहेश्वरी सिल्क. आता या 2 साड्यांमध्ये मी कन्फ्यूज होत आहे नेमकी कोणती साडी नेसायची. तर बघा ही आहे गडवाल सिल्क, हे बघा, आणि याचं कॉम्बिनेशन एकदम डिफरंट आहे आणि खूप खूप सुंदर साडी आहे ही गडवाल सिल्क. आणि दुसरी आहे माहेश्वरी, प्युअर माहेश्वरी सिल्क. हे बघा ग्रीन कलर आहे आणि ब्ल्यू कलरचा आहे ना त्याचा पदर आहे आणि जो ब्लाऊज आहे तो पण हा ब्ल्यू कलरचा आहे. आता या दोघांमध्ये आता मी डिसाईड करते पटकन आणि मग तयारी करते. तयारी करायला तर सुरुवात केलीच आहे मी अगोदरपासूनच, पण साडी नेसून झालेली आहे सुंदर असे चापून चोपून आणि मेकअप झालेला आहे. हे गजरे असे लावलेले आहे कारण की आता हेअरस्टाईल मला करायची नाही आहे. आता हे गजरे घेतले तर म्हटलं हे गजरे लावा आणि खरं असा फील येते मी ओरिजिनल गजरे लावलेले आहे. आणि जर पॉसिबल झालं असतं तर खरंच मी मोगऱ्याचे गजरे आणले असते. आणि अशा कार्यक्रमामध्ये आपण गजरे लावतो ते पण मोगऱ्याचे, आणि मोगरा कोणाला आवडत नाही, प्रत्येक स्त्रीला मोगरा आवडतो. आणि आता नथ घातलेले आहे मी, पण बाकीचे जे दागिने पटकन घालते, बांगड्या वगैरे घालून घेते मी. चला आणि मग फायनल लुक जो असणार आहे माझा तो पण दाखवते. माझी मैत्रीण होती ना, ती आता भारतामध्ये गेली होती आणि ती येणार होती, तर तिला तुम्हाला सांगितलं का नाही मला आठवते, पण तिला सांगितलं होतं का येताना हिरव्या बांगड्या घेऊन ये. कारण की मी भारतात आता गेले होते ना तर सगळं सामान घेतलं होतं मी, पण हिरव्या बांगड्याच घेणं राहून गेलो होतं. तर बघा तिने 2 डझन माझ्यासाठी हिरव्या बांगड्या आणलेल्या आहे. आणि साडीवर आहे ना मला हिरव्या बांगड्याच आहे ना घालायला खूप आवडतं आणि खूप सुंदर लुक येतो असं एकदम छान ट्रेडिशनल. असं वाटतं आजच्या दिवशी असं वाटतं किती नटू आणि किती नाही असं झालेलं आहे आणि किती मला छान दिसता येईल असा मी प्रयत्न करते. आणि म्हणून मी म्हणून सांगितलं मला आहे ना नेहमी काय करते मी पटापट तयार होते. मला आहे ना तयारी करायला ॲक्च्युली ना वेळ लागत नाही. मी खूप पटकन तयार होते, म्हणजे साडी वगैरे नेसून तयारी करायचं 15-20 मिनिटामध्ये मी तयारी करून घेते. पण म्हटलं आता मला 1-1.25 तास द्या आणि मी लवकर एकदम उठून सगळं आवरून घेईल. पण तयारीसाठी ना आज मी वेळ घेणार आहे आणि हळूहळू सगळी मी तयारी करणार आहे. त्याच्या काही गडबडीमध्ये मग खूप राहून जायच्या गोष्टी, पण मी आज तसं करत नाही. तयारी झालेली आहे माझी आणि बघा सुंदर अशी साडी आणि त्यावर माझा असा सुंदर असा लूक. आणि वास्तुशांती स्पेशल लुक कसा वाटला मला नक्की सांगा. आता पटकन फोटोज काढून घेतो. परिवेलाचा पण लुक दाखवते, पण त्यांना वेगळे कपडे घेतलेच आहे. मी असे 3-4 जोडी कपडे घेतलेले होते, पण त्यांना परिवेला तर आज त्यांना असं कम्फर्टेबल वाटणार ना असे कपडे घातले, कारण की त्यांचे फ्रेंड्स येतील, मला माहिती ते खेळणार. हां ते घालून घे तर ते खेळणार, तर मग त्याच्यासाठी मग हा ड्रेस घातलेला आहे मी. छान आहे सर सेम सेम नाही का. तर मनोज पण छान तयार झालेले आहे, नवीन कुर्ता आणि सगळं एकदम मस्त दिसतं. कोमलची चॉईस आहे, तिने हा इंडियावरून आणला होता जेव्हा तिथे गेली मध्ये. तर चला आता तयारी करूया. हो चला आणि निघूया. तर आता जेवढं पण सामान आम्ही भरून ठेवलेलं आहे पिशवीमध्ये, तर ते सगळं आता मी गाडीमध्ये जाऊन ठेवून देते. आणि तयारीत आमची झाली. आता गुरुजी येतील पटकन आणि ते इथेच येणार आहे, इथून मग आम्ही सोबत जाणार आहोत. तर चला आता पटकन जे सामान आहे, ज्या पिशव्या आहेत त्या मनोजला देते मी. पूजेची तयारी चालू आहे इथे. हे बघा एवढं सर्व सामान आहे आणि गुरुजी पूजा करताय, म्हणजे पूजा करायला सुरुवात केली सगळी, म्हणजे जी तयारी वगैरे असते ती करताय आणि जे सामान वगैरे आहे ते इथे आहे.
कधी चेंज करतो असं या साईडला हम लोग आगे ले लें क्या? तोरण आणि हे रोटीच घेऊन आले कारण की आंब्याची पानं आणि पुरीची पानं मिळालीच नाही आम्हाला, त्यामुळे मग येताना ते घेऊन आले. आता दाराला आम्ही तोरण बांधतोय आंब्याच्या पानाचं आणि शुभ असतं एकदम. बरं ते गुरुजींनी आणली. हो ना. ठीक झालं. परिवेलाची आता पूजा होते आणि ऑफकोर्स घरच्या लक्ष्मी आहेत त्या. Done with puja, then you can open it with your money. You want some more? Or you? तुला पण मिळेल, तुला पण मिळेल. हे पूजा करतात. माझ्याकडे तुझ्या माझ्याकडे पैसे तुझे मला पाहिजे. हा. Okay. How can you? Do you know how to tie the knot? Do you know? Then tie it. ज्यादा वेळ दाखवायचं बसत नाही काय मला तन्मा बंदा आम्ही जट्टी येतात जोरात नॉट बांध. ओके गुड व्हेरी गुड. पुंडिकाक्षा प्रार्थना ओम पुंडिकाक्षा पुनाथ पुंडिकाक्षा पुनाथ पुंडिकाक्षा पुनाथ ओम केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः की जय. ओम गंगाय नमः नर्मदे नमः सरस्वती नमः की जय. राइट हैंड ऑलवेज. ओम गंगाय नमः नर्मदे नमः सरस्वती नमः ड्रिंक इट. ओम गंगाय नमः नर्मदे नमः सरस्वती नमः. यू कैन ड्रिंक इट. वेरी गुड. हाथ जोड़िए. ओम मैं तिकना क्या नाट है समर्पयामि. ओम तिकना आप फोटो के लिए बैठना है. इथे बस अबीर दादा बसली आणि नमस्कार करायचा. You did it? चला चला चला. ओम गंगणपतये नमः. ओम नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी पत्न्याय दाते. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री लक्ष्मी पत्न्याय दाते. ओम श्री लक्ष्मी बस. चलिए तो बेसिकली आपको what you have to do, you have to always go inside with your right foot, okay? And wait for me. वहाँ पे जाके थोड़ा मैं वेट जाके मैं आगे जाऊँगा. तो क्या आप मेरे साथ आगे आगे भागेंगे तो मेरा गड़बड़ हो जाएगा. क्योंकि क्या है कि हमको लक्ष्मी जी के स्वागत में फूल बरसाने हैं. जब मैं पीछे जाऊँ तो कैसे करूँगा इसलिए. ये हम लोग के घर की लक्ष्मी है. हाँ इसीलिए तो मैंने कहा चलो लक्ष्मियाँ हैं. लक्ष्मियाँ हैं और आपकी जो है लक्ष्मी है दोनों का ध्यान रखना जरूरी है. हरि ओम सरस्वती नारायण
ओम बृहस्पतिर्दधातु ओम ओम संतुरक्ष ओम धावतां दवतु देवता भरुतो देवता देवा देवता ओम विष्णु देवता यो देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता आपः शान्तिः लोयः शान्तिः विश्वे देवा शान्तिः ब्रह्म शान्तिः आप तो अगर वो हाथी केवल अच्छा लगेगा बेटी है बेटी से बैठे वहाँ पे पानी रखा है। हाँ ये मेरे पूजा इसका खाली भी आता है हाँ नहीं वो कलश हो गया है। ना वैसे नहीं उसका सब छुआ ये आप अपने पास ही रख लीजिए तो दीपम प्रज्वलामि ये चाहे तो उसके ऊपर ढकने हैं वो किनारे रख दीजिए विदाउट दीजिए अगरबत्ती जला तू हाँ मंत्रपति दिन दक्षिणमंत्री व्यारण मरणं सौमसना सरस्वतीना सबका मिश्र तन्नो वातु मयो विभातु वेदं तन्माता तद्वित तद्वित पिता दो तत्कामणो सौमसतो मयो भूतसुना तातं प्रतिगयताम ओम श्री गणेशाय नमः पंचामृति स्नानं समर्पयामि ओम श्री गणेशाय कुंकुम कामना देवी कामना काम संभव कुंकुमेन अर्चितो देवी देवी ग्रहण परमेश्वरा कुंकुम समर्पयामि गणेश भगवान दोनों गणेश भगवान को लगा दीजिए चल राधे गो मेरा से देते राधे विश्वधाया विश्वस्य भवनाथ दाते पृथ्वी यते पृथ्वी ओम पृथ्वी मायंति हाथ जोड़ लीजिए ओम दान में से लेने देवना प्रार्थना नारद दिना मन से प्रतिमाही से नाम लेवा सविताय रानी बाणी देवना तक्षिणे बाणीना तक्षिणे ताम महिना पे देवना देवी कल्याणा देवते देवता पुनरुद्धानि वर्तन दाना जात दोरद्वारा प्रसदा पुन्ना विस्तार विहार ओम वरुणस्य पादं वसी वणति कं दर्दनि वर्तो वरुण जेवण जस्ट आलं हे बघा आणि काय काय बनवलेलं आहे तुम्हाला मी काय काय ऑर्डर दिलेली आहे जेवणासाठी ते तुम्हाला सांगते.